उचलता क्षणी गोवर्धन जो कृष्ण होता तो गोवर्धन गिरधारी झाला. पूजा केली, सांगितलं मी कधी केलीच नाही. हा करंगडीवर उचलला आणि उचलल्यानंतर पाहता पाहता भगवंताच्या मनात अंतःकरणामध्ये अशी भावना निर्माण झाली की माझ्या मनसुका मधुबन सुदामा पेंड्या यांना असं वाटू नये की मी वेगळा आहे, म्हणून सगळ्यांना आवाज दिला तुम्हीही आपल्या काठ्या लावा अशी विनवणी माझ्या बाळगोपालांना करणारा त्याचं नाव म्हणजे गोपाल श्रीकृष्ण आहे. हे प्रभु गिरिधर नागर मीरा के प्रभु गिरिधर नागर मीरा के प्रभु गिरिधर नागर. आवाज यायला लागला. आवाज येत असताना इंद्र म्हणायला लागला त्या गौऱ्याच्या मुलानं माझा अपमान केलाय, त्या गौऱ्याच्या मुलानं त्या काट्यानं माझा अपमान केलाय, म्हणून तुम्ही गौरनाला सांगितलं, मेघांना सांगितलं. मेघांचा आवाज यायला लागला, आवाज यायला लागला, बारिश व्हायला लागली, वातावरणाची निर्मिती झाली. आवाजावर बदललं. कृष्ण म्हणायला लागला, भिवू नका, तुमच्या पाठीशी आहे, काळजी करू नका. मेघांनी रोषाची साधना केली आणि नारद असताना सर्वांचा नाश इंद्राच्या मनात होता. या गोकुळाचा नाश व्हावा, पण माझा भगवंत स्वतः गोवर्धन आणि करतो. हातामध्ये सर्वांच्या बालगोपालाच्या स्वरूपामध्ये गोवर्धन गिरधारी करतो. कन्हैया कन्हैया कन्हैया. बरेच लोकांनी जय जयकार म्हणायला सुरुवात केली. सगळे म्हणायला लागले श्री गिरधारी की जय हो, श्री गिरधारी की जय हो, जय हो, जय हो, हे गोवर्धन भगवान की जय हो. सगळ्यांनी जय जयकार केली. पशु पक्षी प्राणी सगळे त्या गोवर्धनाच्या खाली आले मायबाप आणि सगळ्यांनी टाळी वाजवायला सुरुवात केली आनंदामध्ये. गोकुल में रहने वाले गिरधारी हो, तुम बिन मोरी कौन खबर दे, तुम बिन मोरी कौन खबर दे. गोवर्धन गिरधारी हो, गोवर्धन गिरधारी हो, गोवर्धन गिरधारी हो, गोवर्धन गिरधारी. गोवर्धनाथ महाराज की गोवर्धन गिरधारी की जय हो, जय हो, जय हो, जय हो. सगळ्यांना आनंद ही आनंद झाला. प्राणी मात्रा जीव जंतू सगळे जगायला लागले. त्याच्यासाठी एकदा टाळ्या होऊ द्या. आनंद वाटला, कृष्णाला पाहून आनंद झाला. त्यामध्ये मधुमंगल आहे, सुदामा आहे, पेंद्या आहे, सगळ्यांना अधिकार वाढवावा म्हणून सगळ्यांना सोबत घेतलं. सगळ्यांना सोबत जो घेतो त्याचं नाव गोपाल कृष्ण आहे. ज्या देवाची आपण पूजा करू तो सगळ्यांना सोबत घेतो, तर आपण प्रत्येक चांगल्या कामात सगळ्यांना घेऊनच चालावं याची सदिच्छा मानतोय. आणि सेवेला या पंचम दिवसाच्या सेवेला विराम देतोय. तत्पूर्वी विद्याला विवाह होईल भगवंताचा. म्हणून